जगदंब जगदंब ज्यांनी शून्यातून स्वराज्य आणि स्वराज्यातून सुराज्य घडवायला शिकवलं ते अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन जो प्रयत्न करतोय उद्योजकांना त्यांचं सुराज्य घडवायला, त्यांच्या भविष्याची मंगल सुप्रभात बनवायला, तो म्हणजे महाराष्ट्र बिझनेस क्लब। गुड मॉर्निंग एम्बेसी। महाराष्ट्र उद्योग समृद्ध व्हावा या एका विजनने आणि प्रत्येक उद्योजकाचा व्यावसायिक, शारीरिक आणि मानसिक विकासाचं उद्दिष्ट पूर्ण करावं यासाठी हा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आम्ही निर्माण केला होता। In the market, we find the scenario कि various startups are facing various issues. Government are providing the environment to make the startups, but how to run the business is nowhere. Means no college, no institutes are giving that education. So we 4 people think let's try it out for the community, and we start with 24 peoples. माझ्यासारख्या काही महिला मुंबईत येतात किंवा शहरात येतात ज्या बिझनेस करतायत, परंतु त्यांना कशाची माहिती नाही आहे, कोणी फ्रेंड्स नाही आहेत, तर तो विचार करून आम्ही चौघं मिळून हा क्लब चालवायला लागलो। सगळ्यांचा एकच हेतू होता की लोकांच्या आयुष्यामध्ये योगदान करता आलं पाहिजे आणि सगळ्यात मोठं जे आम्ही व्हॅल्यू म्हणतो की इथे जी आहे ते कॉन्ट्रीब्युशन आहे। योगदानमध्ये दान हा शब्द आहे, म्हणजे दान देऊन विसरायचं असतं आणि निसर्गाचा नियमच आहे, तुम्ही पेरलं तेच उगवणार आहे। ते कसं ना कसं फिरत तुमच्याकडे येतच येतं। युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क। म्हणजे आपल्याला फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरला नेटवर्क बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे। जनरली आपल्या मीटिंगमध्ये एक नॉलेज शेअरिंगचा स्लॉट असतो। पहिला व्यक्ती लोकांसमोर येऊन बोलतो तो एक नॉर्मल मेंबर असतो की जे आयुष्यामध्ये पहिल्यांदा येऊन स्टेजवर बोलतात आणि त्यांना बोलण्याचा काहीच अनुभव नसतो, ते घाबरत असतात। तर अशा वेळेला अशा व्यक्तीला एखादं प्रेझेंटेशन तयार करून त्याच्याकडे जे नॉलेज आहे ते जर तो लोकांसमोर मांडू शकला तर त्याचाही कॉन्फिडन्स वाढतो, ॲट द सेम टाईम आपल्या मेंबरच्याही बिझनेस किंवा नॉलेजमध्ये व्हॅल्यू ॲड होते। तर याच पद्धतीने नॉलेज शेअरिंगमध्ये आम्ही त्यांना जनरली सांगतो असं की तुम्ही त्या गोष्टी सांगा ज्यात तुम्ही मास्टर आहात। जेव्हा एखादा व्यक्ती पहिल्यांदा नॉलेज शेअरिंग करेल, पुढच्या वेळेला करेल, त्याचा मार्केटिंग प्रेझेंटेशन करेल की जेणेकरून इथे 50 लोकांसमोर बोलल्यानंतर उद्या 500 लोकांसमोर बोलताना पण त्यांना भीती वाटत नाही आणि त्यांची ती स्किल डेव्हलप होते। हा त्याच्या मागचा एक पर्पज आहे। महाराष्ट्र एंटरप्रेन्योरचा अनुभव घेतला ना की प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जबरदस्त असतात। आपण प्रोडक्ट बनवण्यामध्ये कुठे कमी नसतो, सर्व्हिस आपण प्रामाणिकपणे देतो, ट्रान्झॅक्शन आपले चांगले असतात, पण आपण कुठे कमी पडतो तर मला वाटतं मार्केटिंगमध्ये। कधी आपण पीपीटी प्रेझेंटेशनची संकल्पनाच केली नसेल, कधी आपल्याला 30 सेकंद 1 मिनिट 60 लोकांसमोर बोलायचं आपल्याला कधी माहीतच नसतं। सरांना आरसीसी कन्सल्टंट पाहिजे असो तो एक कॉन्टॅक्ट आहे। महाराष्ट्र बिझनेस क्लबमध्येच आम्ही एक युनिक गोष्ट आम्ही इथे करतो की इथे कॉन्टॅक्ट शेअर होतात। तर त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये कोणत्या क्लायंटची गरज आहे, मला माझ्या उद्योगामध्ये कोणत्या क्लायंटची गरज आहे, हे एक्सचेंज केलं जातं आणि हे एक्सचेंज केल्यावर त्याचं आम्ही लीड करतो, कॉन्टॅक्ट तयार करतो, ज्याचं ॲपमध्ये एंट्री होते आणि ती या मीटिंगमध्ये अनाऊन्स होते। कॉन्टॅक्ट शेअर झाल्यानंतर त्याची ऑथेंटिसिटी चेक करतो, जेणेकरून हा कॉन्टॅक्ट शेअर झालेला आहे याला व्यवस्थित आमच्या मेंबर्सकडून फॉलोअप झालं की नाही, त्याला तसं ज्यांनी कॉन्टॅक्ट शेअर केलं त्यांनी व्यवस्थित असिस्टन्स प्रोव्हाइड झाले की नाही आणि तो बिझनेसमध्ये कसा कन्वर्ट होईल याबद्दल आम्ही त्याची खात्री बाळगतो। प्रत्येक मीटिंगमध्ये मिनिमम 50-60-100 कॉन्टॅक्ट तरी शेअर होतात आणि एवढ्या लीड जनरेट होऊन त्यातून तो बिझनेसमध्ये कन्वर्ट होतो। म्हणून एमबीसीने आतापर्यंत 300 करोडचा बिझनेस केलेला आहे आणि अगेन ऑन द सेम लाईन्स विदाउट कमिशन, फक्त गिव्हिंग ॲटिट्यूडवर झालेला हा बिझनेस आहे। बॉस म्हणजे बाहुबली ऑफ सेल्स, म्हणजे त्यांना प्रेझेंटेशन करायला भेटतो, त्यांचा बिझनेस लोकांपर्यंत पोहोचतो आणि खूप चांगलं सेल्स वगैरे होतं। उद्योजकांसमोर तुमचं ॲक्च्युअल कंपनी काय आहे, तुमचं प्रोडक्ट काय आहे ते तुम्ही इफेक्टिव्हली मांडू शकता, त्याचीही ते प्रॅक्टिस करून घेतली जाते। 50 उद्योजकांसमोर त्यांना त्यांचा बिझनेस प्रमोट करण्याची संधी मिळते। म्हणजे हे जे स्किल्स लोकांना वापरायला मिळतात, हे जे टेक्निक्स त्यांना वापरायला मिळतात, त्यातून नवीन लोकांना काहीतरी शिकायला मिळतं, हे सगळं आपण बॉसच्या माध्यमातून घडवतो। एकेका वेळेला लोकांना 47-48 कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेले आहेत। नो युअर क्लायंट, तसं त्या थॉट प्रोसेसवर KYP म्हणजे नो युअर पार्टनर
चा बद्दल हा कॉन्सेप्ट डिझाईन केला गेला आहे. म्हणजे इकडे आल्यानंतर लगेच बिझनेस मिळतो असं काय नाही, तर एकमेकांशी 1 to 1 करणं गरजेचं असतं, कीप करणं गरजेचं असतं. सूर्यकांत ॲट द एज ऑफ 50 त्यांचा बिझनेस ॲक्च्युअल चालू केला, जो की सिंगल लेडी आणि मुंबईमध्ये येऊन चालू केला. तर अशा वेळेला जेव्हा अशा व्यक्तींना आपण बघतो, त्यांच्याकडून आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं, काहीतरी नवीन शिकायला मिळतं, त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीज आपल्याला कळतात, ज्या आपण आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. आणि या सगळ्याचा सार काढून आपला बिझनेस कसा आपण वाढवू शकतो, किंवा जर आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील तर ते आपण कसे कमी करू शकतो, यासाठी कीप मीटिंग हा जबरदस्त फॉर्मॅट आहे. बिझनेस बुमाबूम किंवा बिझनेस शॉवर प्रत्येक चॅप्टर्समध्ये वेगवेगळे चालतात. 15 दिवसातून आपण एकाला किंवा दोघांना आपण ती संधी देतो की ज्यातून ते त्यांचा बिझनेस प्रमोट करतात. मग ज्या लोकांना बिझनेस मिळत नाही, त्यांची कॅटेगरी काहीतरी वेगळी असेल, अशा लोकांना संधी दिली जाते. त्यांचे जेव्हा प्रेझेंटेशन होतात, लोकांना त्याच्याबद्दल कळतं, तर त्यांचे जे फ्लायर्स असतील किंवा लिफलेट्स असतील किंवा जे काही त्यांचे सोशल मीडियाचे कंटेंट असतील, तर ते प्रत्येक उद्योजक त्याच्या लेवलला ते त्याच्या स्टेटसवर ठेवणं असेल, फेसबुकला शेअर करणं असेल, की जेणेकरून ज्या व्यक्तीला बिझनेस मिळत नाही आहे त्याला बिझनेस कसा जनरेट होऊ शकतो याच्यावर बिझनेस बुमबाबूममधून काम केलं जातं. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन मीटिंग व्हायची 15 दिवसातून एकदा, पण नंतर 15 दिवस टच नसायचा लोकांचा. तेव्हा मंगेश यादव सरांनी एक त्यांची संकल्पना म्हणली की आपण बिस्टॉक ठेवूया. उद्योजक काही ग्रुप्समध्ये आम्ही डिवाईड करतो आणि त्या ग्रुपच्या बिस्टॉक्स मीटिंग घेतो. बिस्टॉक्स म्हणजे बिझनेस स्टॉक्स, आणि त्या ग्रुपमध्ये मग तुमचे काही चॅलेंज असतील, तुमच्या अपॉर्च्युनिटी असतील, तुमच्यामध्ये बिझनेसचे काही इश्यू असतील, कुठल्या स्ट्रॅटेजीवरती काम करायचं असेल, मग स्टेटस ठेवणे असेल, लिंक्डइन प्रोफाईल बनवणे असेल, कॉर्पोरेट आयडेंटिटी तयार करणं असेल, या छोट्या छोट्या गोष्टींना उद्योजक करत नाही. उद्योजक फक्त आता समोर काम दिसलं ते करून जातो, आणि मग जी लॉंग टर्मची ग्रोथ आहे ती लगेच होत नाही. ती लॉंग टर्मची ग्रोथ होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात, आणि ह्या गोष्टी आवर्जून बिस्टॉक्समध्ये लीडर्स प्रत्येक चॅप्टरमध्ये राबवून घेतात. आता कोर मेंबर म्हणून मला एक संदेश द्यायचा उद्योजकांना, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठला उद्योग करा, पण हे करताना नेहमी नेटवर्कमध्ये राहा, कारण नेटवर्क तुम्हाला लॉंग टर्म बिझनेस देऊ शकतं, तुम्हाला सस्टेन ठेवू शकतं. तेव्हा मला सर्वांना सांगावं असं वाटेल की कोणी या नवीन मेंबर जेव्हा ह्या बिझनेस क्लबला जॉईन होईल, त्याला त्या मेंबर्सला जॉईन होता होता जवळजवळ 500च्या वरती एकदम ऑथेंटिक कॉन्टॅक्ट मिळतील, की ज्या त्या कॉन्टॅक्टच्या योगे तो आपला बिझनेस खूप वरच्यावर स्तराला नेऊ शकतो. प्रत्येक महिलांनी नेटवर्किंग क्लब जॉईन करावा. शाळेमध्ये आपले मित्रमैत्रिणी असतात, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असतात, पण बिझनेस करताना आपल्याला कोणी फ्रेंड नसतं, आणि ते जर तुम्हाला फ्रेंड हवे असतील, तुम्हाला मदत हवी असेल, MBCमध्ये आम्ही ते सगळं देतो. आजचा जमाना जो तो कोलॅबरेशनचा आहे, तर मी नवीन उद्योजक जे कोणी असतील त्यांनाही सांगेन, तुमचा बिझनेस डेव्हलप होण्यासाठी, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी कॉम्पिटिशनचा विचार मनातून काढून जर तुम्हाला कोलॅबरेशनमध्ये यायचं असेल तर डेफिनेटली MBC तुमच्याकडे खूप चांगला प्लॅटफॉर्म होऊ शकतो. ध्येय साध्य करण्यासाठी झुंजार तर असे झुंजार जसे बाजी प्रभू. जोपर्यंत ध्येयपूर्तीच्या तोफांचे आवाज कानी पडत नाहीत, तोपर्यंत आपल्या प्रयत्नांची तलवार खाली ठेवू नका.